हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग. कसे आहात तर मित्रांनो? चला मस्तपैकी व्हिडिओ काढा म्हणलं. घरामध्ये होतो पण अश्विनीच्या हाका हाका का तर वाघ आलाय वस्तीवर वाघ. मग राखण 2 वाघ आहेत, एक वाघ आणि एक वाघीण, एवढं 3 वाघ. हो हो हो, एक वाघ, दुसरा वाघ, तिकडं तिसरा वाघ, इथं एक वाघीण, त्याच्यानंतर मी पण. तरी अश्विनीला भेवते काय ग तुझी मम्मी बिकडी वाघाला भीती आणि एवढे असताना काय 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 असू द्या. आणि चला उद्या 26 जानेवारी मित्रांनो. पण 26 जानेवारी असली म्हणून काय झालं, पण आजकालच्या पोरांना 26 जानेवारी, तुमची 26 जानेवारी अनुष्का काहीच नाही का? हा हा. आजकालची 26 जानेवारी आमच्यासारखी 26 जानेवारी होऊ शकत नाही. तुमच्या वेळेस काय झालं? अजिबात नाही. तुम्ही खरं सांगा, आपल्यासारखी पहिली जुनी जुनी बस खाली, तुला सांगतो, तुला समजून सांगतो. जी जुन्या काळातली म्हणजे आमच्या काळातली जी 26 जानेवारी होती का, ती आता 26 जानेवारी नाही. का नाही माहिती का? ह्याचं लय मोठं कारण आहे. गपकी काय असा हात देतो, चल तिकडं. म्हणजे पहिल्यासारखी 26 जानेवारी नाही. पहिलं आम्हाला पॅन्ट नसायची घालायला नसता 26 जानेवारी, शर्ट घालायला नसायचा शर्ट. आमच्या आईबापाची एवढी एवढी गरीब परिस्थिती ना, आम्हाला शर्ट आम्हाला पॅन्ट काही सुद्धा घालायला नसायचं. आम्ही काय करायचो मित्रांनो, म्हणजे आमची गरीबच परिस्थिती अनुष्का, लय गरीब परिस्थिती. आमची आई ह्याच्यावर जायची आहे काय आहे ना, विहिरीव नाही, कॅनलवर जायचं कामाला. आईन बापू कॅनलवर कामाला जायचे. लय नाजूक परिस्थिती अनुष्का. त्यावेळेस जी शर्ट असायचं ना, शर्ट एक वर्षभर घालवायला लागायचा. आम्ही शाळेतनं आलो की ती शर्ट धुईचा. येताना नीळ, तुम्हाला नीळ माहिती का? नीळ कसली नीळ असते? नीळ एवढ्या एवढ्या, अगं बॉटल नाही, पहिलं आईस्क्रीमला कसा कागद येतो तशा एवढी एवढ्याशा पाऊच असायच्या नेहमीच्या पाऊच. मग ती 4 आण्याला असायच्या. मग 4 आण्याची एक 4 आण्याची आम्ही तसलं बारक्या निळी घेऊन यायचो. ती निळी आणायची, बादलीत एक फोडायची दाताने, ती त्याच्यात बादलीत टाकायची, शर्ट बुडवायचा, पुन्हा लगेच सुकाय टाकायचा, पुन्हा त्या शर्टला इस्त्री करायची, कुठं फाटला असता तर शिवायचा. त्याला कवा चैन नसायची, कवा बक्कल नसायचा. सगळ्यांचं तसं होतं नाही नाही, अरे काही जणांकडे होतं की, असणाऱ्याकडे होतं. पण तुला आमची सांगतोय. पण मला सांग आता, तुझ्याकडे शाळेचे दिवस किती? 3-4-5 बर, तू मला काय म्हणली, पप्पा फाटला माझा दिवस फाटला, मला घेऊन या. मी आणू शकतो का लगेच? हा. मग त्यावेळेची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत लय फरक आहे. आता मराठी माध्यमिकचं सोड, एवढंही नाही, पण इंग्लिश मिडियमचं तर नखर लईच आहे. काय सांगायचं? इंग्लिश मिडियमचं नखर एवढं आहे की जसा सीजन येईल ना तसंच पोरांना नाटवायला लागतं. हा, कसं काय सीजन आहे ना, तुला नाही रे काय बाबा. हा, कुत्र फाडपाडलं 100% इंग्लिश मिडियमचं. ती काय करायचंय, इंग्लिश मिडियमचं काय माहिती का आजकाल, ती हे करायचंय, कसला तरी ही भरवायचंय. मग पोरांना सगळं ती ड्रेस, ती ही पाहिजे, टिफिन पाहिजे, ह्या पाहिजे, तेव्हा पाहिजे. मग पोरांना सगळ्यांना त्या पोरांसोबत त्याच्या आजींना जायचं, त्याच्या आजोबांना जायचं, पप्पांना जायचं, त्याच्या बहिणींना जायचं, त्याच्या भावांना जायचं, सगळ्यांना नाही. पण काय काय ह्याच्यात असतं इंग्लिश मिडियमचं लय अवघड आहे. आणि आता तू म्हणजे ना, आम्हाला का पप्पा इंग्लिश मिडियमला टाकलं नाही. इंग्लिश मिडियम पेक्षा मराठी माध्यमिकच खूप छान, एकदम सुंदर. आणि इंग्लिश मिडियमचं कसं असतं माहिती का, खरं सांगायचं तर तुम्हाला नाही, इंग्लिश मिडियमचं आपले ऐपत बघून टाकायचं असतं. तुला सांगतो, लय जणांचं मी असं पाहिले, पहिलीचा खर्च, दुसरीचा खर्च, तिसरीचा खर्च, चौथीचा खर्च प्रत्येकाची उचलायची ऐपत असते. आहे, तुम्ही 4थीपर्यंत तुमची मुलं इंग्लिश मिडियमला टाकताय, तर तुम्ही 5वीला टाका, 6वीला टाका, 7वीला टाका, 8वीला टाका, 9वीला टाका, 10वीला टाका आणि 12वीला पण टाका. तुम्ही 5वीला गेलं की पुन्हा हायर त्याला लेवलला का आणताय काय माहिती? हा, तुम्ही मोहरं पण तसं शिकवा ना. मग माझा म्हणण्याचा उद्देश आहे. मग 10वी म्हणजे 9वी, मग कसं करायचं, आपलं आधीपासूनच ठरवायचं, नियोजन करायचं की आपण
काय शिकू शकतो. तू 10वी नंतर तुला इंग्लिश मिडियमला टाकली तर स्पोकन इंग्लिशचं क्लास लावलं, सगळं झालं, तुला थोडं ट्युशन लावलं तर तू इंग्लिश फास्ट बोलू शकते. आणि मोर इंग्लिश विषय दिले तर तू जाऊ शकते 11वी 12वीला. असं असतं बा. जास्त टेन्शन नाही का नाही का रे. चल उठ. वाघीन गेली घरात, आपल्यालाच वाघ घेऊन जायचा दोघाला. तर काय नाही, मी थोडक्यात सांगायचा मुद्दा काय आहे, फार आम्ही आपला विषय दुसरीकडे झोरकडे जातोय. आम्ही बादलीत बुडवायचो शर्ट, त्यो शर्ट वाय घालायचो वल्लीवर, त्याला इस्त्री करायची, ठिगं लावायची, मस्तपैकी शाळेत जायचं. आणि जुनी आमच्यासारखी नाटकं आजकाल तुमच्या शाळेत कुणीच घेत नाही. तुमच्याच नाही, कुठेच नाही. आमच्यासारखी नाटकं, आमच्यासारखी दाढी, आमच्यासारख्या मिशा, आमच्यासारखं सगळं आजकाल कुणी सुद्धा नाही. तसलं नसतं काय. तसलं नसतं काय. त्याच्यामुळं कसं असतं बा. पण तू खाली माझ्या मांडीवर बरं बस. त्यावेळेस सगळे म्हणजे हा. सगळ्यांची परिस्थिती जास्त करून तशीच हा, असते. आता काय होतं, एखाद्याची जास्तच असते, एखाद्याची कमी असते. हा नाही त्यावेळेस मिळतच नव्हतं आमच्या टायमिंगला. वर्षात एक डिरी सण तोच पुरवायचा. त्यावेळेस बुधवार नव्हता आणि गुरुवार नव्हता रंगीतला. त्यावेळेस सगळं सामान दिवस होतो होय अश्विनी. हां, तर असू द्या. असंच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. 26 जानेवारी म्हणलं की रात्रभर झोप नसायची, इस्त्री करणं काय करणं. आणि आमच्याकडं लाईटीवली आता इस्त्री आली. आमची कोळशाची इस्त्री होती अनुष्का आपल्यात. ती काय करायचं, नाही कोळशाची इस्त्रीमध्ये तसले कोळसा हे करायचा, आणायचा, फुकायचा, शिगडीत टाकायचा, गरम करायचं, मग पळू जायचं. मग लगे त्याच्यात एक पॅन्ट आणि एक शर्ट होणार. हां, ते असं ते जुनं दिवस आठवलं ना लय भारी होतं. आताच काय नाही राहिलं पहिल्यासारखं बा. काही सुद्धा नाही. पहिलं काय आमचं भारी असायचं. आम्ही गोळ्या बिस्किटे येत आणि असं उंज घेऊन यायचो अश्विनी. काही यायचो नव्हतो. चेहऱ्यात किती गोळ्या यायच्या सांग बरं. लेमन गोळी खाली का कवा. चेहऱ्याने नाही चालवले मी, 50 पैशापासून चालवले. हा त्यावेळेस तो आठाने हा म्हणायचं तो आपण. पाच वर्षापूर्वी माझी 5 वर्षापेक्षा अश्विनी बारकी, त्याच्यामुळे तिचं काय हो ना. हा 5 वर्षानंतर त्यावेळेचा काळ मला आठवतो ना. तुला नेमनची गोळी खाली का तो हा, खाली. हा पेपरमिंटच्या, लेमनच्या, लेमनच्या गोळ्या असायच्या त्यावेळेस. बिस्किट असायचं. बिस्किट असायचे. लय ओ दिवस ती खरंच सुंदर होतं ते जग. ती दुनियाच वेगळी होती. आताची दुनिया काय नाही. माणूस माणसात राहिला नाही. प्रत्येकाने मोबाईल घ्यायचं, मुंडकं घालायचं. नाही, ह्या मोबाईलने माणूस माणसात राहिलं नाही. हा हा, बायको एकीकड, नवरा एकीकड. बायकोने त्या कोपऱ्यात बसायचं, नवऱ्याने ह्या कोपऱ्यात बसायचं, मोबाईल बायकोनी घेऊन. स्वयंपाक करायचा, नवऱ्याने तिथं कोपऱ्यात शिरायचं, जेवायचला गरम तरी यायचं नाही. कानात खोट्या ठोकल्यासारखं त्या फोन मध्ये मुंड घालायचं आणि मग पाणी आणून द्यायचं, मग हात धुवायचा आणि मग यायचं तिथे गिळायला. हा मग तूच सारखी. असं असतं. हा मग तूच म्हणते की पहिली बायको म्हणजे माझा मोबाईल आहे, दुसरी तू या. मग पहिली थोडा वेळ दिला पाहिजे. बर. हा, आणि मग दुसरीकडे बघितलं पाहिजे. आहे का नाही मी मित्रांनो. दुसरी बायको. चला असं दे, चेष्टा मस्करी बस झाली. हो गो पिलू. आता रातभर झोपच लागायची नाही. का ग उद्या 26 जानेवारी आहे. मी 15 ऑगस्ट 26 जानेवारी असं झोपतच नाही रातभर. बरं नको झोपू. नको झोपू. आणि तेल का लावलं एवढं चुपून. काय नवलच बघावं हिचं. भाषण म्हणताना काय आता भाषण म्हणता की मी अशी झोपाव नाही पाहिजे. नाही का झोपत. येतो तुझ्या शाळेत, येतो उद्या. चल मस्तपैकी उरकून. आणि चला ह्या गोष्टी मग काय म्हणते बघा. काय नाही म्हणत, झालं आवरलं काम आता. काय नाही हो, डॉर्मेट माझी लय खराब झाली हो. खराब नाही झाली, मला काम नाही, माझं 3 किलो वजन वाढलंय. अगं 5 किलो वजन वाढलंय. 56 किलो ही झाला. 56 किलो झाली बाकी. 56 किलो गेल्या महिन्यात 56 किलो झाली. 56 बायका अगं 56 किलो झाली. 56 मी मारी थांबा, मी सांगते माझं. गोलगप्पू झालाय. गोलगप्पू माझं अहो 56 किलो झाली. बरं चला इथंच विषय स्टॉप करतो. 56 किलो. 50 किलो आहे, 48 हा 56 किलो आहे. माझंच खरं. 56 किलो. 47 खोटं बोलायचं नाही. 56 किलोची झाली हो. 56 नाही 50. 56 किलोची झाली तुमची मी बघा. खोटं बोलत नाही, बरं बोल. 56 किलो झाली तो अश्विनी. चला काटा आला तुम्ही, लगेच मोजू आपण. हा 56 किलोची इथं. काटा आहे का आपल्यात? अगं ती तुला काटा चालू आहे का? काय हे होतं? त्याच्या उभारती काय सांगा ती. काय होतं. नवरा एम करत होता. नवरा सगळा करत होता. शांत बसा.
हा, नवरा सगळ्या गोष्टी करत होता हा. पण नवऱ्याला टॉर्चर केलं गेलं मित्रांनो, टॉर्चर. हो का? हा, नवऱ्याचं उठायचं पाच वाजता. ऐका थांबा, मी नवरा सांगते ऐका आता. की आता मी सांगते तुम्हाला खरं सांगतो कहाणी. मी खरं सांगते तुम्हाला. नवऱ्याची जिंदगी, नवरा व्यायाम करत होता, नवरा तब्येत कमी करत होता, हा. रोज उठायचा, काम पण व्हायचं, सगळ्या गोष्टी व्हायचा, पण टॉर्चर केला अश्विनी, टॉर्चर. नाही, हे थांबा आता. तिला काय व्हायचं माहिती का, ती कसं होतं, ती दुनियाच वेगळी होती रे माझी. मी व्यायाम करायला लागलेलो ना, माझी तब्येत कमी झाली का नव्हती झाली. झालती 3 किलो कमी झालं यांचं हा, फक्त एका महिन्यात. आणि पण ती काय त्यांची एक सवय काय होती, उठायचं आणि ते मोठ्या आवाजात लावायचं आणि उड्या मारायचं, आम्हाला झोपून देत नव्हतं आणि मधनं आम्हाला डावचायचं. नव्हतं ती सोड, खोटं ती सोड. नका बोलू. टॉर्चरिंग केलं परत मी अश्विनी. त्यांना ती ज्यूस बनवून द्यायचा पहाटे 5 वाजता. मग स्वतः आपण उठतोय ना, हिने काय नाही ज्यूस बीस बनवून दिलं. ओय! एकदा दिलाय तो, खोटं. एकदा ते 2दाच दिलेला का. नाही, खोटं नाही त्याच्यामुळे आणि आता मला म्हणते पुन्हा चालू करा, तुम्ही या तब्येत कमी करा, तुम्ही पहिल्यासारखं स्लिम व्हा, तुम्ही खूप चांगलं दिसता, प्लीज करा बोलायचं. करा. खायलाच काय जास्त होतंय बरं. मी- कावडी मी सकाळी घरी जेवून देतो का नाही, हा. सकाळी काय खालतं, सकाळी एवढीचा भात खालता. भात आणि हे खाल्लं होतं, वाटाण्याची भाजी. हा, त्याच्यावर आता जेवलोय. काय होतं तुम्ही काजभात खात नाही घरचं आणि बाहेर वडापाव. गेल्यावर नाही बाहेर, अरे नाही रे, बाहेरचं खात. हे काय असतं, केव्हा तरी वडापाव एकदा असतो. त्याच्यामुळे हा, वडापावनी हे होतं. मम्मीने स्वयंपाक नाही केला की मग म्हणणार आणा वडापाव. घरी कधी आणते अनुष्का पप्पांनी घरी वडापाव होय कधी होय आणला? अनुष्का, अहो काहीतरी चटपटीत खाऊ वाटलंय, चायनीज खाऊ वाटलंय. होय होय अनुष्का, काय खायचंय, काही नाही. कसलं खायचंय, स्पेशल माझं राहायचं स्पेशल आणा. व्हायची वेळ आणि मटण खाऊ वाटलंय, चलाच. बस आता चला. तुम्ही आम्हाला आठवडा झालं म्हणताय, हॉटेलला नेताय तुम्ही आम्हाला. ठीक आहे, बघून येऊ तुला. चला त्या गोष्टीवर बाय. असंच करून कानाचं हे केलं तर तुम्ही माझ्या. बरं असून दे. चला बाय. या गोष्टीवर कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा. आणि वास बस शबास कांड पागल आहे का जर तुम्ही. बघते तुमच्याकडे व्हिडिओ बंद झाल्या. ठीक आहे, असू द्या. या गोष्टीवर चेष्टा मस्करी भास झाली आणि खरंच जुना दिवस आठवलं ना मित्रांनो, लय वाईट वाटतं. भारी वाटतं उलट. ती शाळेतले मित्र मैत्रीण सगळं सर मास्तर लोक खूप 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 छान. पण आताचं काय वय अगं नाही. झोपत नसेच रात्री 11 वाजता. आमची इतकं भारी सुंदर जग होतं ना. ही त्याच्या घरी ती त्याच्या घरी ती हा. काय करणारे किती वाजता येणार? अगं पहाटे लय 5 भारी वाजता. जिंदगी होती अनुष्का ग, माझी लय भारी जिंदगी ग. शिशायचा दिवस तुम्ही हसून खेळून घालो. कसं घालो कस हा हसून पप्पू मामा आणि हा. सुषमा मावशी तुला भांडणं करायची चल. पहाटे 5 वाजता. माझं पाणी घेतलं आई, त्यांनी माझं पाणी घेतलं तापवलेलं. ती उठून पाणी तापवायची बर का. आणि बाबा काय करायचं, हळूच तिचं पाणी ओतून घ्यायचं, भांडणं करून हाणून मारून तिचं त्यांची 5 वाजल्यापासूनच कालवा चालू. माग घराच्या पाठीमाग त्यांचं घरी कालवा चालू झालं, उठल्यात ही. मग आपण हळूच उठून चूल पेटवायची आणि मग आपण उठायचं. अगं बके, काय तो मला खरं खरं सांगितलं, तू आंघोळ करून तीन दिवस आंघोळच नव्हते केली. काय बी बोलू नका बरं का, खरं वाटत. तो मला सांगितलेलं एकदा, मी तर आंघोळच करून जात नव्हती. माझ्यासारखं मी शनिवारी अंगच करत हा ती खरं बोलली. हा, ती शनिवारचं आंघोळच करत नाही. ती बरं का करत नाही, ती करत नाही. तेव्हा ती करत नाही शनिवारचं आंघोळ. ती आहेत ना रविवारचं आंघोळ. चला, खूप मोठा व्हिडिओ झाला. असंच ते दिवस आठवलं. 26 जानेवारी म्हणलं की ते आमचं ती सगळी तयारी करणं, सगळं सायकलला झेंडा लावायचा, सायकलला झेंडा बिंडा लावायचा, मस्तपैकी झेंडा असायचा चेहरानेला. कुडकुडीत सायकल जायचं. त्यावेळी चेहरानेला लय वस्तू होत्या. तो कुणाला चेहराने आठवतात, आटाने आठवतात, आय डोंट नो, काय माहिती नाही. पण त्यावेळेस आमचं लय त्या चेहराने आटाने. आणि मैसूर पाक, अख्खा मैसूर पाक 3 रुपयाला यायचा. तसा मैसूर पाकच भेटत नाही पहिल्यासारखा मैसूर पाकच खायला घेत नाही. अख्खी 3 रुपयाची उडी घेतली ना अनुष्का खायला, पुन्हा 5 रुपयाला झाली. आम्ही 10वीच असतो.
अख्खी एकदा खाली तरी खाऊ वाटायची, किती खाली तरी. स्वयंपाकनीच झालाय का असं मग तुम्ही हा मैसूर पाक म्हणजे पुण्या खाला का नाही माहिती ना. आताशी खूप आमच्या काळात लय सगळी भारी, खायची. आमच्या काळात लय भारी भेटायचं. असू द्या बडे बडे बाता वडापाव खात वडापाव खाता. नाही जी आहे ती रियालिटी. मी पप्पा सारखी होणार आहे हा. हडकुडी हा हा तुझ्यासारखी नाही पुटकी होणार. हा उंच होणार आहे पप्पासारखे. पप्पाची पर्याय आहे का नाही. हा. बाय बाय कर. बाय.